प्रभाग क्रमांक 8 अंतर्गत जोग स्टेडियम चपराशीपुरा येथील व्यंकय्या परिसरात अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे 15 ते 20 घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। विशेषतः ठवरे गुरुजी यांच्या घराच्या परिसरात पाण्याचा प्रचंड साठा होऊन नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागला। या समस्येची पाहणी केल्यानंतर असे निदर्शनास आले की सेंट्रल जल प्रशासनाने उभारलेल्या भिंतीमुळे नैसर्गिक पाण्याच्या निसाऱ्याचा अडथळा निर्माण झाला असून त्यामुळे पावसाचे पाणी थेट रहिवासी भागात शिरत आहे। या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत नगरसेवक बबलू शेखावत यांनी संबंधित महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना सुरू केल्या। सकाळी 8:30 सुमारास घटनास्थळी नगरसेवक बबलू शेखावत, महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनियर बोबडे, स्वच्छता निरीक्षक चौरपगार, ठवरे गुरुजी तसेच परिसरातील नागरिक व कार्यकर्ते गोलू शेख, राजा यादव, शिरीष मडावी, मदन मुराई, मेश्राम, कुतराम, पांडे, चौबे आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे। समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेच्या सहकार्याने तसेच खासगी यंत्रणेच्या माध्यमातून सेंट्रल जेलच्या भिंतीलगत बसवलेले असलेले लोखंडी गज कापण्याचे काम हाती घेण्यात आले असून ते युद्ध पातळीवर सुरू आहे। पुढील 1 ते 1.5 तासात ते काम पूर्ण होणार असून त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यात मोठी मदत होणार आहे। यामुळे भविष्यात व्यंकय्या परिसरातील नागरिकांना पाणी तुंबण्याच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। नगरसेवक बबलू शेखावत यांनी नागरिकांच्या समस्येला प्राधान्य देत तातडीने प्रशासनाला घटनास्थळी आणून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर तत्परतेने कार्य करण्याची भूमिका पुढेही कायम राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे।